आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। सेलू शहरातील गोशाळेच्या परिसरात आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह। सेलू शहरातील सेलू बालू रस्त्यावर असलेल्या दादूपंथी गोशाळेच्या परिसरात एका 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आधी बुधवार 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6च्या सुमारास आढळून आला। मयत महिला ही सेलू शहरातील गायत्रीनगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेलू बालू रस्त्यावर असलेल्या दादूपंथी गोशाळेच्या परिसरात काटेरी झुडपात सरस्वती सज्जनराव भांबळे वय 80 वर्ष या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला। याची माहिती रामेश्वर काशीनाथ शिंदे यांनी सेलू पोलिसांना दिल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल के.एस. तेलंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू शहरातील उज्ज्वला रुग्णालयात आणण्यात आला। मयत महिलेची ओळख पटविण्यात आली। सदर महिलेचे नाव सरस्वती भांबळे असून ही महिला गायत्रीनगर येथील रहिवासी असल्याचे समजले। आजारपणाने वृद्ध पकाडाने महिलेचा मृत्यू झाला असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला। मयत महिलेच्या बाहेरगावी राहत असलेल्या मुलीने संमती दिल्याने नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। दरम्यान पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल के.एस. तेलंगे अधिक तपास करत आहे। पाटबंधारे अतिक्रमण संदर्भात तहसील कार्यालयात झाला विवाद। परभणी शहरातील जायकवाडी डाव्या मुख्य कालव्यावर नव्यानेच रावणनगर स्थापन करण्यात आले आहे। सदरील नगर हे कालव्यावर बेकायदेशीर अतिक्रमण आहे असे जायकवाडी विभागाचे म्हणणे आहे। या संदर्भात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2च्या वतीने अतिक्रमण धारकांची बैठक दिनांक 6 फेब्रुवारी गुरुवार रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली। सदरील बैठकीत जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण धारकांना जागा खाली करण्यासाठी 12 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला आहे। मात्र अतिक्रमण धारकांनी तो निर्णय आम्हास मान्य नाही म्हणत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे। तसेच संबंधित अतिक्रमण हटवू नये अशी मागणी केली। जर अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम शिवसेना शिंदे गटात दाखल। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष विशाल कदम यांनी दिनांक 6 फेब्रुवारी गुरुवार रोजी आपल्या शेकडो समर्थकासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। नांदेड शहरातील मार्केट कमिटीच्या मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। यावेळी नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबूराव कदम, आमदार गुलाब पाटील, आमदार संतोष बांगर, आनंद भरोसे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते। जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन। राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या परभणी शहरातील सूफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक यांच्या 118व्या उर्स उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा वक्फ बोर्ड व जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने 9 फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मास्टर कॅफे फंक्शन हॉल दर्गा रोड येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत परभणी शहरातील विविध उर्दू शाळांतील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत। ही स्पर्धा 3 गटात आयोजित करण्यात आली आहे। गट अ इयत्ता 5वी ते 7वी, गट ब इयत्ता 8वी ते 10वी, गट क इयत्ता 11वी 12वी। सदरील स्पर्धेत कोणतीही प्रवेश फी नाही। विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके म्हणून स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे। सर्व सहभागी स्पर्धकांसाठी अल्पोपहार, पाणी आणि उत्तरपत्रिकेची सोय करण्यात आली आहे। वक्तृत्व स्पर्धा सकाळी 9 वाजता सुरू होणार असून स्पर्धकांना फक्त 5 मिनिटांचा वेळ दिला जाईल किंवा स्पर्धक जास्त संख्येने आले तर ही वेळ फक्त 3 मिनिटांपर्यंत कमी करण्यात येईल। वक्तृत्व स्पर्धा दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत 1 तासाची ठेवण्यात आली आहे। स्पर्धकाचे निकाल ताबडतोब जाहीर करण्यात येईल व बक्षिसे वितरित करण्यात येतील। परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल
या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने उर्दू शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग व्हावे असे आवाहन संयोजक महमूद खान, मोईन खान, जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी इम्रान खान, स्पर्धा मार्गदर्शक प्राध्यापक सय्यद मुजाहिद अली अन्सारी, जावेद अहमद, बशीर अहमद, अब्दुल रहीम अन्सारी, सगीर खान, परीक्षक आसिफ हुसैन अन्सारी यांच्या वतीने करण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी संयोजक महमूद खान पठाण, भ्रमध्वनी क्रमांक 9850 85 20 04 या क्रमांकावर संपर्क करावे। प्रहारच्या इशाऱ्यानंतर मठकराडा ते आनंदवाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात। परभणी तालुक्यातील मठकराडा आनंदवाडी रस्त्याचे काम कंत्राटदाराने अर्धवट सोडून दिले होते। त्यामुळे मागील 8 महिन्यापासून या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने तेथून ये जा करणाऱ्या शेतकरी व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता। फक्त गिट्टी अंतरलेली असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे अनेक छोटे मोठे अपघात या अर्धवट रस्त्यामुळे झाले आहे। अर्धवट काम करून दिलेला रस्ता कंत्राटदाराने तत्काळ पूर्ण करून द्यावा या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते। या निवेदनात तत्काळ काम न सुरू झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला होता। हा दिनांक 6 फेब्रुवारी गुरुवार रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्या दालनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, मठकराडा येथील ग्रामस्थ व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये कंत्राटदाराने आनंदवाडी ते मठकराडा या अर्धवट रस्त्याच्या कामाची सुरुवात केली असून तेथे रस्ता बांधणीचे साहित्य टाकण्याचे काम मागील 8 दिवसापासून सुरू आहे। यानंतर कंत्राटदाराने काम थांबविल्यास परत आंदोलन केला जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या वतीने देण्यात आला आहे। अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर सेलू पोलिसांच्या ताब्यात। दिनांक 5 फेब्रुवारी बुधवार रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या दरम्यान सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील सार्वजनिक रोडवर एक लाल फिकट रंगाने विना नंबर प्लेटचा स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर दुधना नदी पात्रातून अवैधपणे विना परवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या मालकीची वाळू भरून शासनाची कोणतीही परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाळूची एक बरात वाळू छोट्या मार्गाने विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना मोरेगाव येथील सार्वजनिक रोडवर सेलू पोलिसांना मिळून आला। सोपान दुबे यांच्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने ट्रॅक्टरचे चालक व मालक नागेश लिंबाजी काष्टे राहणार काजडी रोहिणा यांच्यावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी करत आहे। परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।